तर आज 15 फेब्रुवारी संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती। तर मित्रांनो, आज आपण ही जयंती साजरी करत आहोत, पण ती फक्त जयंती थाटामाटात साजरी न होता ही जयंती जी आहे ती त्यांचे विचार आपल्या अंगी करून, त्यांचे जे विचार होते ते आपण वाचून, ते सगळं म्हणजे त्यांची कशी जीवनचरित्र होतं ते आपण सगळं समजून घ्यायला पाहिजे। जसं की आता आज कृष्णा महाराज आणि भाऊ बोलले, तसंच तुम्हाला जर काही अजून विशेष माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना जाऊन विचारा, कारण आता सरकारला तुमच्याशी काहीच घेणं देणं नाही। सरकार म्हणजे तुम्हाला शिक्षण देण्यापासून, सरकार तुमच्यापासून शिक्षण लांब करत आहे। तुम्ही आताच काही दिवसापूर्वी ऐकलं असेल की सरकारने 15,000 शाळा बंद करून त्याच्याऐवजी लॅब वगैरे काय नाही, म्हणजे अशी डिजिटल लायब्ररी वगैरे मुलांसाठी नाही, तर त्याच्याऐवजी 15,000 दारूच्या दुकानं सुरू केल्यात। कारण या विद्यार्थ्यांपासून शिक्षण लांब तर गेलंच पाहिजे, आणि ते जे विद्यार्थी आहेत त्यांना दारूचे व्यसन लागले पाहिजे किंवा वेगवेगळे शिक्षण न भेटता दुसरे काही बी व्यसन वगैरे लागले पाहिजे। त्याच्यामुळं तुम्हाला स्वतः जर काहीतरी व्हायचं असेल, पुढे बनायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल। मी माझी जे भाषण करतोय ते तुमच्यासाठी आहे, कारण तुम्ही देशाचे भविष्य आहात। हे लोक आहेत ना, त्यांचं झालं सगळं गेलं, हे माझे मित्र आणि तुम्ही यांच्याशी मला घेणं देणं आहे। कारण या लोकांचा आता ते समजा शिकले नाही, काही जे शिकले तर त्यांना बी एवढं म्हणजे महाराजांविषयी किंवा आपला जो बंजारा समाज आहे किंवा कोणताच समाज, मी समाजाविषयी असं पर्टिक्युलर बोलत नाही, तर माझं म्हणणं आहे की शिक्षण घ्या तुम्ही प्रॉपरपणे, आणि शिक्षण घेतलं ना तर तुम्ही कोणाच्या बापाला भेटणार नाही। कारण शिक्षणामुळं इथं जे मी बोलतोय, मी काही दिवसांपूर्वी आता परभणीला राहतो, तिथं मला प्रॉपर एज्युकेशन भेटलं, मला बोलायचं नॉलेज तिथं आमच्या सरांनी दिलं, त्याच्यामुळे मी आज इथं स्वतः येऊन बोललोय। आणि तुम्ही जर शिक्षण घेतलं ना तर तुम्ही पण 100% इथे येऊन बोलता। आणि आपले माननीय माने सर तुम्हाला खूप छान प्रकारे, मी आमच्या टाइमला ते भिंत वगैरे काय नव्हते, भिंतीवर असे काही अल्फाबेट वगैरे काही काढलेले नव्हते, पण आज माने सर आपल्या शाळेला लाभले आणि त्यांनी इतकी सुंदर शाळा बनवली आहे। त्यांच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो। आणि त्या सरांसोबतच सगळ्या सरांचे पण मी आभार मानतो, कारण एकटा, आताच काका म्हणले की एका बोट जर आपण कोणाला दाखवला तर ते आपला बोट तोडते, आणि आपण हेच जर अशी मुठ्ठी केली आणि त्याला दाखवली तर ते 100% भिडणार। तर याच्यामध्ये माने सरांचा समजा सगळ्या ग्रुपचाच हात आहे, या सगळं जे कार्य इथं झालेलं आहे। आणि माझं एक म्हणणं आहे की तुम्ही आता छोटे आहात, आणि जे हे माझे मित्र उभे आहेत त्यांना सांगतो, मित्र हो काही करा पण तुमचं मतदान 500 रुपयाला विकू नका कोणालाच। कारण तुम्ही वाटत कॅल्क्युलेटर काढा आणि 500 रुपये त्याच्यावर दाबा, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याला भागिले 5 न करा, आणि त्याच्यानंतर 365 दिवस असतील तर ते 65 तुम्ही त्याला भागिले करा। तुमची किंमत आहे का दिवसाची 0.27 पैसे येते, माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही 5 वर्षासाठी 5,500 रुपये घेता, पण दिवसाचे तुम्ही 0.27 रुपये। तुम्ही एखादी कोंबडीचं चिकन आणा, ते तुमच्यापेक्षा महाग आहे। तुम्हाला थोडं कळायला पाहिजे, हे राजकारण खूप डेंजर आहे, तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल याच्यासाठी। तुम्ही नॉलेज घेतलं ना तर तुम्ही कोणाच्या बापाला भिणार नाही। सरपंच असो कोणी असो, तुम्हाला सांगतो मी, शिक्षण घ्या व्यवस्थित। आता मी मागच एका जणाला बोललो की मला लायब्ररी पाहिजे इथं पार्टी गावामध्ये, तर ते म्हणले ठीक आहे मी करून देऊ। मी का बोललो? कारण मला शिक्षणाची जाणीव झाली, आणि तुम्हाला पण जाणीव झाली पाहिजे। मी माझ्यासाठी नाही, मी माझं शिक्षण झालं, मी आता परभणीला आहे, पण इथं जे माझे भाऊ आहेत बहिणी आहेत त्यांच्यासाठी एक इथं लायब्ररी सुरू व्हावी अशी माझी मी सरपंचांना विनंती केली होती, आणि त्यांनी मला विश्वास दिला की नक्कीच येत्या 1-2 वर्षामध्ये तुमची आम्ही लायब्ररी उभी करून टाकू। आणि ते लायब्ररी बाहेर कुठं न असता येतं आपल्या शाळेमध्येच सरांच्या हाताखाली जरी दिली तरी चालते। कारण पहिला महिना आपल्या समजा गावातल्या पोरांना त्यांचे म्हणजे हे नसेल, सर काही दिवस त्यांचे म्हणजे ते हे घेते हातामध्ये काम, काही दिवसानंतर जर खरंच पोर सरांना आता नजरेमध्ये येते की खरंच पोर अभ्यास आहेत, मग ती चाबी वगैरे काय ते सर त्यांच्या जवळ देते। पण काही दिवस आपले सर ते लायब्ररी जर उभी केली तर ते नक्कीच मुलांना सहकार्य करतील। आणि तुम्हाला
मी तेच बोलत आहे डबल कारण तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण घेतलं ना तर तुम्ही कोणाचेच खाली वाकत नाही. पा सरपंच असो, उपसरपंच, ग्रामसेवक असो, तुम्हाला सांगतो मी आपल्या गावातले काम काय काय आहेत ते सगळे सरपंचांनी जर काम केलं ना तर आपला गाव जे आहे ते इटा दिसत आहेत रोडवर ते दिसणार नाहीत. सगळे असं गाव आलं तांडामध्ये काही बी वस्तू आली ते व्हायलाच पाहिजे. आणि ते आपलं गाव इतकं महाग आहे आणि आपला बंजारा समाज खास करून इतक्या महाग आहे कारण आपले एकी नाही. कोणी 500 रुपये याच्याकडून घेते, कोणी त्याच्याकडून घेते, कोणी कोणाला मतदान करते. शिक्षण आहे त्याच्याजवळ काय माहित नाही. ठीक आहे, तुम्ही ज्यांना मतदान करायचं त्याला करा, पण तुम्ही त्यांना प्रश्न करा तुम्ही हे काम काऊन नाही केलं. आणि तुम्ही पैसे घेतले ना तुम्ही प्रश्न करू शकत नाही का, कारण तुम्ही त्याला प्रश्न केला मला हे पाहिजे तर ते तुम्हाला सांगेन डायरेक्टच की तुम्ही 500 रुपये घेतले तुम्ही आता बोलू शकत नाही. कारण हे राजकारण आहे ना खूप डेंजर आहे. आता सांगितलं मी. आणि आता 16 वर्षाच्या सर आताच न्यूज आली होती की 16 वर्षाखालील जे मुलं आहेत का त्यांना ट्युशन पण म्हणजे आता इथं पण त्यांना काय करायचे मुलांना शिक्षणापासून लांब न्यायचे. जे आता नाटक देते काही बी त्यांच्या मनावर काही मानसिक प्रॉब्लेम व्हायला हे ते कारण आता डायरेक्ट सांगू शकत नाही ना. कारण सरकारला एकच आहे तुम्ही शिकलायचं तुम्ही सरकारला प्रश्न करणार आणि सरकारला तुम्ही प्रश्न केला तर त्यांना गाडी घ्यायला मागे पैसे उरणार नाही. त्यांना जे फंड आले वरून ते 100% फंड इकडे गावाच्या विकासामध्ये किंवा जिल्ह्याच्या विकासामध्ये लावावं लागणार आहे. आणि तुम्ही एवढं सांगतो आणि अभ्यास करा खूप. आणि आपला बंजारा समाज त्यांना एक विनंती आहे की एकजुटीनं व्हा. आताच आपल्या जिंतूर मध्ये मोर्चा झाला तर अजून वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चा चालू आहेत. आपल्या आरक्षणामध्ये लोक घुसखोरी करायला तर त्या मोर्चांसाठी विजय भाऊ चव्हाण, संदेश भाऊ चव्हाण त्यांना आपला सपोर्ट असायला पाहिजे. आणि सगळेच जण आपण मिळून त्यांना सहकार्य करू. आणि पुढच्या वेळेस सर माझी एक विनंती आहे तुम्हाला 15 फेब्रुवारीच्या आधी समजा 8 एक दिवसानं मुलांना भाषणाची वगैरे तयारी किंवा वेगवेगळ्या स्पर्धा भाषणाची स्पर्धा, रांगोळी वगैरे स्पर्धा असे वेगवेगळ्या गीत गायनाची स्पर्धा वगैरे तुम्ही आयोजित करा. कारण त्यांनी जर भाषण केलं तर त्यांना कळणार की आमचे खरंच सेवालाल महाराज कोण होते आणि ते कसे कोणत्या याच्यामधून आले. तुम्हाला सांगतो मी आताच भाऊ बोलले ते काका बोलले की सगळ्यात भारतामधला सगळ्यात पहिला बिझनेसमॅन माणूस जर कोण असेल तर ते बंजारा समाजाचा आहे आणि त्याचं नाव आहे नक्कीशा बंजारा. लक्ष असू द्या आपला जे समाज आहे का त्यांना राजकारणी लोकांनी खूप दाबलेलं आहे. काहीच ठेवलं नाही आपलं. जे आपण ते वाचलं तर आपल्याला वाटतं की आपले लोक कुठेतरी होते वरी आणि आपण त्यांना प्रश्न करतो की आमचे लोक तसे होते तर आम्ही तसे व्हायलाच पाहिजे. आणि ते तुमच्यापासून असं लांब आपल्या समाजाचा बंजारा समाजाचा सर कोणत्याच पुस्तकामध्ये मला तर वाटतं कोणत्याच पुस्तकामध्ये त्यांचं म्हणजे लिखित नाही काहीच. आता मी त्या दिवशी आलो सरला काकाला बोललो मस्त काका असं आपलं म्हणजे इतका वरी समाज होता तर इतका असं सध्या आपण पाहतो तर आपलं नाव कुठंच कोणत्याच पुस्तकामध्ये नाही काय नाही. हे कसं तर काकाने मला व्यवस्थित सांगितलं असं आहे. तर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला स्वतः येऊन भेटा किंवा कोणाला पण तुमच्या भाऊंना वगैरे येऊन भेटा. मी तुम्हाला मार्गदर्शन करेलच. पण तुमचे सर बी आहेत खूप छान प्रकारे सर तुम्हाला शाळेमध्ये आहेत. तुम्ही त्यांच्याकडून नॉलेज घ्या भरपूर. एवढे बोलतो आणि थांबतो. शिक्षणाची झलक काय असते हे इथं लक्षात येतं. विचार काय असतात हे इथं लक्षात येतं. काल मी एका विद्यार्थिनीला म्हणलं रंजना आली नाही इथं, रंजना राठोड, तिला असं म्हटलं होतं की उद्या ये बेटा इथं. आणि गावकरी येतात त्या निमित्ताने. फक्त गावकऱ्यांना एक सांग की किती दिवस कोयता घ्यायचा, लेखणी कधी घ्यायची, आम्ही किती दिवस ऊस तोडायचा या विषयावर बोला. खरं तर ते काम या विद्यार्थ्यानं केलंय. आणखी दुसरी गोष्ट बघा, अनेकदा आमचाच विद्यार्थी आम्हाला अभिमान वाटतो गणपतचा, त्याचा छोटा भाऊ आहे. गावकऱ्यांनो भविष्यात ते हो आमच्या त्याला शुभेच्छा आहे. या गावातील पहिला MBBS डॉक्टर म्हणून तो नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास आहे. कारण त्याचे जेव्हा मार्क्स आम्हाला पाठवतो अधूनमधून माझ्याशी संपर्कात आहे, आमच्या सरांशी संपर्कात आहे. त्याच्या वडिलांनी त्या दिवशी त्याचे मार्क्स सांगितले की लातूर या ठिकाणी तो क्लासेसला आहे. आणि त्याचे मार्क्स आम्ही ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा विद्यार्थी या गावाचं नाव मोठं करेल. या गावातून पहिला MBBS डॉक्टर होण्याचा मान नक्कीच तो पटकावणार आहे असा मला विश्वास वाटतो. त्याचाच हा भाऊ होता. या
विद्यार्थ्यानं अतिशय चांगल्या पद्धतीचे विचार या ठिकाणी मांडले। बघा, आपलाच मुलगा जेव्हा आपल्याच विचारपीठावर बोलत असतो त्यावेळेस त्याचं कौतुक केलं गेलं पाहिजे। काही चुकीचे शब्द त्यानं वापरले असतील तरी आपण ते समजून घेतले पाहिजेत, पण आमचं लेकरू इथं बोलतंय याचं कौतुक आपल्याला वाटलं पाहिजे। ही विचारांची लढाई आहे, विचार असे डोक्यामध्ये आले पाहिजेत आणि आपण विचार जगले पाहिजेत। असाच त्यांना अपेक्षा व्यक्त केली की आमच्या मुलांनी बोलावं। प्रातिनिधिक स्वरूपात कोमल आमची एक विद्यार्थिनी बोलणार आहे आणि 2 विद्यार्थिनी शेवटच्या प्रतिक्रिया देतील आणि तुमच्यापैकी कोणी बोलणार आहे दुसरं? हा, यानंतर ह्या कोमलच्या अगोदर या गावचे प्रथम नागरिक या नात्यानं विकास भाऊ आपल्याशी संवाद साधणार आहेत। सगळे एकदा हात वरून जय श्री जोराने म्हणायचं।